नमस्कार मंडळी, आज संडे आहे आणि आज संडेच्या दिवशी आपण हिमांशूला घेऊन चाललोय मानस मंदिर जे आहे आसनगाव शहापूर इथे. चला तर मग. मानस मंदिरला जायला 3 रस्ते आहेत. एक रस्ता आसनगाव हायवे तिकडनं आहे, एक रस्ता शहापूरमधून आहे आणि एक हा आमच्या इकडनं शॉर्टकट आहे. जो आहे साईनगरचा कॅनल रोड आहे, तो डायरेक्ट जातो गणेशवाडी आणि गणेशवाडीकडून नंतर जाताना सावरी रोडला हा रस्ता शहापूरकडून येतो, तिकडून हा जॉईंट होतो. आणि तुम्ही बघताय हा कॅनल रोड, या कॅनेलला पावसाळी पाणी नसतो. उन्हाळ्यात तुम्ही जेव्हा याल 15 डिसेंबरला हा कॅनल सोडतात, भातसा डॅम इकडनं हा पाणी येतो. आणि हा तुम्ही पूल बघताय समोर, त्याला 5 पूल असे म्हणतात. जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा त्याला 5 पूल असे म्हणतात. या लेफ्ट साईडला तुम्हाला दिसते ती गणेशवाडी आहे आणि हा पूल खूप जुना आहे. आम्ही 1ली-2रीला असताना हा पूल होता, अजून सुद्धा तो पूल तसाच आहे. इथून हा शॉर्टकट जो रस्ता दिसतोय आपला नवीन झालेला, तो डायरेक्ट सावळी या रोडला मिळतो. आणि बघू शकता किती निमुळता रस्ता आहे हा. इकडून फक्त 2 व्हीलरच जाते. पावसाचं पाणी नसल्यामुळे ही कॅनल काय भरत नाही, पण हा एवढा भरत नाही की जेवढा नदीला पूर येतो तसा नसतो. एकदम कमी पाणी असतो आणि पाण्याचा तुटवडा शहापूर तालुक्यात खूप आहे. हा तुम्हाला दिसतोय तो रस्ता जॉईंट झालो, आपण शहापूरकडून येणार रस्ता आहे. तुम्ही जर शहापूरकडून येताय तर तुम्हाला या साईडला लेफ्ट साईडला एक चिंतामणी हाईट्स म्हणून बिल्डिंग दिसेल, ती खूप जुनी आहे. आणि तसंच तिथे एक कोणाला विचारला ITIA, तर ITIAच्या पुढे आल्यानंतरच ही सोसायटी आहे. आणि बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला मस्त झाडं लावली आहेत, जेणेकरून उन्हाचा जो प्रकाश आहे तो थोडा आपल्याला कमी भासवतो. आणि बाईकवरती येताना ऊन खूप लागतो. आज पावसाळा असला तरी ऊन हा पडलाय. पाऊस 4 दिवस झाले खूप पडला, त्याच्यानंतर पाऊसच पडला नाही. 4 दिवसामध्ये एवढा पाऊस पडला की पूर्ण हिरवगार झालेलं आहे. तुम्हाला समोर दिसते ती ट्रेन, जी एक्सप्रेस येते ती कसारा इकडून येते, ती नाशिक मनमाड त्या साईडने येत आहे. या ट्रेन मुंबईला जाताना. आणि ट्रेनच्या मागे दिसतं सुंदर असा आमचा माहुली किल्ला. ही रेल्वे क्रॉसिंग आहे जी सावळी या गावात आहे. तुम्ही बघू शकता इथे अंडरग्राऊंड पासिंग आहे आणि ही लाल पट्टी दिसते, याच्यावरती जर पाणी गेलं तर इथे बाईक आणि 4 व्हीलर दोन्हीही बंद होतात. त्याच्यामुळे येताना इकडे पहिले बघत चला पाणी आहे की नाही आहे. पावसाळ्यात खूप इथं पाणी साठतं. मशीनसुद्धा त्यांनी लावलेली आहे. तुम्ही बघू शकता शेतीची कामं सगळीकडे चालू आहेत. 4 दिवस पाऊस पडला, त्याच्यानंतर पाऊस आलाच नाही. हा बघा कडक ऊन पडलेलं आहे सगळीकडं आणि खूप सुंदर असं वातावरण आहे शहापूरमध्ये झालेलं आहे. प्रत्येक गावामध्ये असं वातावरण झालेलं आहे. आणि बाईकवर जाताना या हिरवळीचा आनंद, या निसर्गाचा आनंद आपण घेत चला. आपल्या राईट साईडला जे दिसते ते ढोलताशा पथक, याची प्रॅक्टिस चालू आहे. शहापूरमध्ये 2 ढोलताशा पथक आहेत, त्यातला कुठला नेमकी ते आपल्याला माहीत नाही. आणि आपण आत्ता जवळपास आलेलो आहे मानस मंदिरच्या रोडला. तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकताय तर तिकडून तो आसनगावकडून येणारा रस्ता आहे आणि राईट साईडला आपण जातो मानस मंदिरकडे जाणारा रस्ता आहे. आणि आपण अशा ठिकाणी चाललो आहे की तिथून एक व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. खूप सुंदर असा हा नदीचा व्ह्यू आहे. आणि बघू शकताय ही नदी येते ती माहुलीच्या किल्ल्याच्या वरून. आपल्यासमोर एक घर आहे आणि त्या घराला त्यांनी डिझाईन केलेली आहे, एवढी सुंदर आहे ना. बघू शकता तुम्ही घर, आणि घराच्या खालीची गाडी जी टेम्पो आहे त्याच्यावरच त्यांनी त्याची घर बनवलेलं आहे. एवढी सुंदर आयडिया, खूपच सुंदर आयडिया आहे. जवळपास आपण मानस मंदिरला पोहोचलेलो आहे. मानस मंदिरला तुम्हाला यायचं असेल तर आसनगावावरून शेअरिंग ऑटो येतात. त्यांचा काहीतरी 50 रुपये किंवा 100 रुपये शेअरिंग येतात ते. आणि डायरेक्ट जरी यायचं असेल तर त्यांच्याशी बार्गेनिंग करून तुम्हाला यावं लागेल. इथे तो वरचं मंदिर घेऊन जातो ना, बंद करतो घेऊन फायनली आपण मेन गेटवर पोहोचलेलो आहे मानस मंदिरच्या. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा डिझाईन केले आणि बाहेरच 2 व्हीलरसाठी पार्किंग आहे आणि 4 व्हीलरला आतमध्ये एंट्री आहे. आणि तुम्ही येत असेल तर तुमचं इथे पहिले नाव विचारलं जाईल किंवा आधार कार्ड विचारलं जाईल. ते तुम्ही इथे जायचं तेव्हाच आपल्याला एंट्री मिळते. आणि आता आपण इथले रहिवासी असल्यामुळे आपल्याला फक्त इथे नावच विचारलं आहे, त्यांनी काही डॉक्युमेंट्स वगैरे काही विचारले नाही. आणि हिमांशू असा आहे का त्याला असं वाटतं की माझा इथे सगळी ओळख आहे आणि तोच पुढे 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 चालला आहे.
मानस मंदिरला राहण्याची खूप सुंदर अशी त्यांनी सोय केली. त्यांच्या ट्रस्टीकडून ही सोय करण्यात आलेली आहे. जे लांबून येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली सुविधा त्यांनी केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता ही ट्रस्ट एवढी मोठी आहे जैन समाजाची की त्यांना खूप ठिकाणून हेल्प होते आणि त्यांची जी वर्गणी असते ती मोठ्या प्रमाणात असते. त्याच्यामुळे त्यांना या गोष्टी सहज उपलब्ध करून देण्यात येते. तुम्ही बघू शकता समोर गुरु मंदिर आहे जे खूप अतिशय सुंदर आहे. भाभी कुठं आले तू? हा, चला 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 चला, धावा धावा. ते बघ कशा पळतात. भाभी चल पटापट, पळा पळा पळा. कुठे तिकडे कुठे? फायनली आपण चढून मानस मंदिरच्या एकदम जवळ आलेलो आहेत. मानस मंदिरचे जे मंदिर आहे ते एकदम आपल्या समोरच आहे आणि हिमांशू आपला चालत 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 मंदिराजवळ पोचलेला आहे. आणि खूप सारी मस्ती आहे आणि त्याचा असं आहे ना की त्याला घ्यायला लागत नाही, मला खाली सोडा मी चालतो. आणि आपला हिमांशू फक्त 1.5 वर्षाचा आहे आणि त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ना ती खूप एवढी सुंदर आहे की त्याला सांगायचीच गरज लागत नाही. हिमांश, हिमांश, चल ना इकडे. तू एकटाच आलाय का? चप्पल काढ इथे. हत्ती बोल. कुठे हत्ती? कुठे हत्ती? किती मोठा हत्ती आहे? मोठा. किती मोठा? मोठा. तू चालत येतो का? हा. लहान मुलांना संडेला बाहेर घेऊन जात चला, जेणेकरून त्यांना जी बघण्याची जी उत्सुकता असते ती खूप सुंदर असते आणि त्यांना नवनवीन गोष्टी दिसतात. जसे आता मंदिर दिसत आहे, त्यांना बाहेरची लोकं दिसत आहेत. त्यामुळे त्यांना कधीही तुम्ही कुठे घेऊन गेले तर त्यांना त्रास होत नाही. आपण म्हणतो की लहान मुलांना फॅमिलीमध्ये इतर फॅमिलीमध्ये नेल्यानंतर खूप त्रास होतो, ते खूप मस्ती करतात, रडतात. त्यांना कधी नेलंच नाही घराच्या बाहेर तर ते रडणारच. म्हणून आपल्या लहान मुलांना दर रविवारी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांना घेऊन फिरायला जात चला. आणि म्हणूनच मी माझ्या हिमांशूला रविवार म्हणून मानस मंदिर इकडे घेऊन आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हा मानस मंदिरचा संपूर्ण मॅप आहे आणि हा मॅप बघताच हिमांशू मला म्हणाला, बाबा मी सुद्धा हा मॅप बघून घेतो, पुढच्या टायमाला मी एकटाच येणार आहे. चला तर हिमांशू कसा मॅप दाखवते आपण बघूयात. तुम्हाला या झाडाच्या बाजूला सर्व जे काही लाल लाल दिसत आहे ते सगळे नारळ आहेत. हो, नारळच. जे दिसत आहेत ते लाल कपड्यामध्ये बांधलेले आहेत आणि ज्यांच्या कोणाच्या इच्छा असतात त्या इच्छा ते पूर्ण करण्यासाठी इथे ते नारळ वडाच्या झाडाला बांधतात. या झाडाचे वैशिष्ट्य असं आहे की खूप वर्षापासून या झाडाच्या आतमध्ये एक नाग राहतो. मित्रांनो, तुम्ही जर आसनगाव किंवा शहापूर
इकडे जर आलात तर नक्की या मानस मंदिरला व्हिजिट करा. खूप काही व्हिडिओज आणि फोटोज आपल्याला काढता आले नाही. त्याला कारण असं आहे की इकडे मोबाईल अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे आपण रिस्क न घेता जास्त व्हिडिओज आणि फोटो काढले नाही. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.